चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट के अंबरनाथ शहराध्यक्ष सदा मामा पाटिल जी के अध्यक्षता में और माजी नगर सेवक सचिन सदा मामा पाटिल इनके जन्मदिन के अवसर पर अंबरनाथ रोटरी क्लब यहाँ पे भिवंडी लोकसभा के नवनिर्वाचित खासदार बालिया मामा महात्रे जी इनका भव्य नागरिक सत्कार रखा गया। इसी मौके पर आंगनवाड़ी सेविका और आशा वर्कर इन सभी महिलाओं को बारिश में सहायता हेतु छाता वितरित करने का कार्यक्रम आयोजित किया गया। लगभग 500 से 550 महिलाओं ने इसका लाभ उठाया। इसी शुभ अवसर पर राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस माजी थाना जिला अध्यक्ष नरेश गायकवाड जी टीम द्वारा विधानसभा 140 अंबरनाथ और विधानसभा 142 कल्याणपुर इन दोनों विधानसभा में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गट के उम्मीदवार निश्चित किया जाए, ऐसा निवेदन दिया गया। इस कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के माननीय खासदार श्री सुरेश बालिया मामा महात्रे जी, डॉक्टर रूपाली कराले मैडम महिला जिला अध्यक्ष, सदा मामा पाटिल जी अध्यक्ष अंबरनाथ शहर, प्रिसिला डिसल्वा मैडम प्रदेश सरचिटनीस, काशीनाथ पाटिल जी ग्रामीण जिलाध्यक्ष, नरेश गायकवाड जी विद्यार्थी कांग्रेस माजी थाना जिला अध्यक्ष, गणेश गायकवाड जी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अंबरनाथ, पूनम शेलार मैडम महिला अध्यक्ष अंबरनाथ, कबीर गायकवाड जी युवक अध्यक्ष अंबरनाथ, धनंजय सुरवे जी सरचिटनीस, रणजीत गायकवाड जी रोहित दादा पवार विचार मंच उल्लासनगर शहराध्यक्ष, अरबाज कुरैशी जी विद्यार्थी कांग्रेस शहर अध्यक्ष अंबरनाथ, इमरान खान जी युवक कांग्रेस माजी अध्यक्ष अंबरनाथ, गौतमी सूर्यवंशी मैडम युवती अध्यक्ष अंबरनाथ, राजू सूर्यवंशी जी उपाध्यक्ष अंबरनाथ, सिद्धार्थ मोकले G20 न्यूज अंबरनाथ। आज या ठिकाणी अंबरनाथ शहराचे अध्यक्ष सदामामा यांच्या वतीनं जो काय आमच्या माता भगिनींसाठी छत्री वाटप असेल किंवा इतर काही वाटप असेल, वस्तू वाटप असेल, हा कार्यक्रम जो त्यांचे सुपुत्र सचिन पाटील याच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। खरं म्हटलं तर सचिन पाटील हे आमचे युवा नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मी येणारच होतो, परंतु त्यानिमित्ताचं औचित्य साधून सदामामाने माझा देखील गौरव केला, अभिनंदन केलं। त्याबद्दल मामांचं आभार मानतो, धन्यवाद देतो आणि खास करून सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज हा जो कार्यक्रम झाला, असे अनेक कार्यक्रम आपण पाहत असाल, वर्षातून अनेक वेळा सदामामा अशा प्रकारचे उपक्रम कार्यक्रम हे सर्वसामान्यांसाठी राबवत असतात आणि आज देखील त्यांनी राबवला। ही खरोखरच खूप एक चांगली गोष्ट आहे आणि आपण पाहत असाल की त्याच्यामुळेच ते अनेक वेळा इथं नगरसेवक म्हणून नियुक्त झालेले आहेत आणि सगळ्या जनसामान्यांमध्ये जेव्हा आम्ही अंबरनाथमध्ये माहिती घेतो, सदामामांचं नाव हे खरोखरच एक आदराने घेतलं जातं आणि त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे की त्यांची कामाची शैली आणि म्हणून त्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अभिनंदन करतो। मामा, आज तुम्ही भिवंडीचे खासदार झाला आहेत, पण अंबरनाथकरांना प्रचंड त्रास आहे इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, काय नेमकं आपलं म्हणणं असेल, काय मी खासदार भिवंडीचा जरी झालो असलो
तरी मी पहिला खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी खासदार आहे आणि माझ्या पक्षातील कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठेही कसल्याही प्रकारचा त्रास असेल तर त्याच्यासाठी धावून जाणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला सांगा, सदामामांना सांगा. मी सदामामांनाही शब्द दिलेले आहे तर तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित असेल आणि आपल्याला देखील सर्वांना सांगतो कुठलंही काम असू द्या आपण नक्की मला बोलवा, मला फोन करा, मी आपल्यासाठी नक्कीच उभा असेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. आज सर्वसामान्यांच्या सेवेसाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, माय भगिनींच्या सेवेसाठी आणि युवकांच्या सेवेसाठी ज्यावेळेस मामा वचनबद्ध झाले, खरं तर तो क्षण भिवंडी मतदार संघातील सर्व नागरिकांसाठी, सर्व युवकांसाठी, सर्व महिलांसाठी खरं तर अभिमानाचा क्षण होता आणि म्हणूनच आज अंबरनाथ शहराच्या वतीने मामांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. आणि तसेच आज भिवंडी अंबरनाथ शहरचे अध्यक्ष सदामामा पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय श्री सचिनदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा सेविका आणि अंगणवाडीका सेविका यांना छत्री वाटप आणि खाऊ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता. खरं तर आशा सेविका आणि अंगणवाडीका सेविका यांना एक कौतुकाची थाप म्हणून त्यांच्यासाठी आज भेटवस्तू आणि त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. आणि तसेच आज अंबरनाथ शहरच्या महिला अध्यक्षा सौ पूनम शेलार यांच्या कामाची दखल घेत याआधी त्यांनी अतिशय महिला संघटनामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाची दखल घेत पुन्हा त्यांची फेरनियुक्ती अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष पदावर करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.